नमस्कार. आज आपण जरा दीप अमावस्येच्या संकल्पनेकडे बघूया, पण एका वेगळ्या नजरेतून. आपल्याकडे जी माहिती आहे ना, ती थोडी इंटरेस्टिंग आहे. म्हणजे नेहमीच्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगते. एरवी आपण कसं दिवे लावणं एवढंच बघतो या दिवसाकडे. हो बरोबर. पण ही जी माहिती आपल्या समोर आहे ती सांगते की यामागे खोल विचार आहे, स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा. तर आजच्या चर्चेतून आपल्याला नेमकं हेच समजून घ्यायचंय. अगदी. म्हणजे बघायला गेलं तर दिवे लावणं हा तर एक विधी झालाच, पण या माहितीमध्ये भर दिलाय तो या दिवसाच्या शांततेवर. अमावस्येची रात्र म्हणजे कशी वर्षातली सगळ्यात गडद रात्र असते नाही का? हो बरोबर. आणि याच काय म्हणतात त्याला गडद शांततेत दिव्याच्या मंद प्रकाशात बसून आत्मपरीक्षण करायचं, अशी एक संधी म्हणून याकडे पाहिलंय. हे केवळ एका दिवसापुरतं नाहीये, तर एक प्रतीक म्हणून जास्त महत्वाचं आहे. अरे वा, हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बाहेरच्या अंधाराला फक्त दिव्याने दूर करायचं नाही, तर त्या शांततेचा उपयोग आपल्या आतला अंधार समजून घ्यायला करायचा. म्हणजे आपला गोंधळ, नकारात्मकता वगैरे. अगदी. आणि इथेच मग तो दिव्यांचा दाखला